आपल्या समाजामध्ये नाही का आंबेडकरी विचारसरणी भगवान बौद्धच्या पद्धतीने बौद्ध पद्धतीने लग्नविधी लावणे वगैरे हे जरुरी आहे म्हणून मी लग्नविधी लावायला शिकलो। स्वतःच्या पायावर उभे राहणे, आर्थिक परिस्थिती मजबूत करणे, घराचा प्रपंचाचा प्रश्न सोडवणे, नंतर मग सामाजिक कार्य आणि पॉलिटिक्स वगैरे या गोष्टी नंतर करायच्या असतात। भरभराटीस येऊ द्या हीच भगवान बुद्धाचरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचरणी प्रार्थना आहे। जय भीम। आयुष्यामधील ब्रह्मोपासिका गौतमी लक्ष्मण सावने यांचे पती शिव फुलेशाह आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्यिक, मार्गदर्शक, कालकर्ती लक्ष्मण दादा संभू सावने यांचा या ठिकाणी प्रथम स्मृतिदिनाचा कार्यक्रम या ठिकाणी बौद्ध संस्कार पद्धतीने होत असताना या सर्व कार्यक्रमाला उपस्थित पूजनीय म्हणते जण या ठिकाणी धर्मप्रवचनासाठी आलेले, तसेच या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला सावने परिवारातील ज्यांच्यावर आतुरात मैत्रीपूर्ण प्रेम संबंध जोडून आलेले असे सर्व त्यांच्या दिवाभावाचे सर्व कार्यकर्ते, मान्यवर, सर्व पाहुणे मंडळी, आपण सर्व या ठिकाणी या ठिकाणी लक्ष्मणदादा सावनेचे ज्येष्ठ सुपुत्र सिद्धार्थ लक्ष्मण सावने यांना मी विनंती करतो त्यांच्या दोघं सहचारी म्हणजे त्यांची पत्नी ते या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करतो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा तर या ठिकाणी धार्मिक विधी संस्कार बौद्ध संस्कार पद्धती परिपूर्ण संपन्न झालेली आणि या ठिकाणी लक्ष्मणदादा संभू सावने यांनी या ताडीवाला रोड भागामध्ये आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना या ठिकाणी बरेच राजकीय, सामाजिक आणि धार्मिक या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी आघाडीवर काम केले। ताडीवाला रोड मध्ये असताना त्यांनी रेल्वे सर्व्हिस करत असताना कित्येक राजकीय पक्षाच्या माध्यमातून इलेक्शन लढलेली आणि राजकीय काम करत असताना परिवाराकडे लक्ष देताना छोट्या मोठ्या परिवाराला सांभाळत असताना उद्योग धंदा करत असताना या सर्व कार्यावर त्यांनी प्रगतीपथावर चढ केलेली आणि सुजलाम सुफलाम जीवन जगत असताना अचानक काळाने त्यांच्यावर झाला जातात त्यांना आपल्यातून सर्वातून निरोप देणं। लक्ष्मणदादांचं सांगायचं थोडक्यात असं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे, रिटायर झाल्याच्या नंतर त्यांनी धार्मिक कामाला सुरुवात केली आणि जवळजवळ शेतपेड गेले या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका या तालुक्याच्या माध्यमातून भिवन असत या सर्व भागामध्ये धार्मिक काम करत असताना त्यांनी कित्येक रिटायर नंतर लग्न लावण्यात गेले आणि गावातल्या लोकांच्या
आडे अडचणीवर मात करत असताना धार्मिक काम त्या ठिकाणी त्यांनी जोमाने चालवलेलं आणि काम चालत असताना शेती देखील त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी शेती करत असताना मुलांना ते सर्व मार्गदर्शन केलेले आणि हे सर्व करत असताना सर्व प्रपंच समजत असताना पुन्हा देखील त्यांनी सोडलं नाही. खेळ आणि पुन्हा या दोन्हीकडे त्यांचा प्रवास असा समान चालू होता आणि समान काम करत असताना बुद्ध धर्माचा प्रसार करत असताना त्यांनी या परिवाराला देखील तितकंच ज्ञान दिलेलं आहे. तेव्हा त्यांचे सुपुत्र आज आनंद सवाने हे पूर्ण पुणे शहरामध्ये काम करत आहेत आणि सिद्धार्थ आणि मिलिंद हे देखील आपल्याला जे वाटेला येईल ते सामाजिक काम करत आहेत. अशा सर्व कामात त्या सवाने परिवाराचा आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठा वाटा आहे. तेव्हा या ठिकाणी या दादांना आपण सर्व आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी आले. दादा सवाने आणि आमचे कसं म्हणजे घरचे संबंध, कारण आमचं घर पण जवळ होते आणि लहानपणापासून आम्ही त्यांच्या घरात खेळलोय वाढलोय. त्यांची फार मोठं म्हणजे आवड होती म्हणजे पुस्तकांची. असं कुठलं पुस्तक नाही जे त्यांच्या घरात उपलब्ध नाही. म्हणजे पुस्तकाचं एक संग्रहालय आणि त्या संग्रहालयामार्फत प्रत्येकाला म्हणजे त्यांच्यावर एवढी पुस्तकं त्यांनी वाचन केली होती की आपल्याला कुणाला त्या पुस्तकाची नावं देखील माहिती असेल तेवढं त्यांचं वाचन होतं, सामाजिक कार्य होतं. आम्ही त्यांच्याकडे बघत बघत मोठे झालो, कार्यकर्ते झालो. आज आमच्या कार्याचा वसा कुठेतरी त्यांच्यामुळे अशा आमच्या दादाला मी ज्या सगळं कार्य होतो रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि माझ्या बंधूच्या कुटुंबाचे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथं थांबतो. जय भीम जय भीम जय भीम. आज लक्ष्मण शंभू सवाने यांचा प्रथम स्मृती सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, विधायक कार्याचा एक कलागुणांचा आविष्कार म्हणजे लक्ष्मण शंभू सवाने यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं कुठल्याच कामासाठी कष्टासाठी ते कधी लाजले नाही. आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची जी गरज आहे ती गरज भागवत असताना रेल्वेमध्ये काम करून देखील त्यांनी हातगाडीवर भाजीपाला विकला. त्यानंतर या भाजी मंडईमध्ये त्यांनी अनेक वर्षभरात येणारे जे सण आहेत ते साजरे करत असताना त्या सणांसाठी लागणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी विकण्याचं काम केलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कुठल्याही कामाला ते लाजले नाही. या सर्व कष्टातून त्यांनी आपल्या मुलांचं कुटुंबाचं संगोपन केलं, मुलांना शिक्षित केलं, त्यांचा विवाह केला, त्यांना वैवाहिक जीवनामध्ये पुढे नेलं. त्यानंतर या सर्व कामामध्ये आमच्या वहिनी गौतमीताई यांनी त्यांना फार मोलाची साथ दिलेली आहे. आज आपण लक्ष्मण दादांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने दादांच्या अनेक आठवणी आपल्या भागात आहे, त्यांच्या गावी आहे, शहरात आहे. या ठिकाणी सवाने कुटुंब जसं बाबासाहेबांनी सांगितलं की खेडी सोडा आणि शहरात या पद्धतीने येऊन आज सवाने कुटुंब पुणे शहरातील प्रतिष्ठित कुटुंब असून दादांना आम्ही लहानपणापासून म्हणजे आमच्या इथं जेव्हा राहिला होते तेव्हापासून आम्ही या ठिकाणी बघत होतो. अत्यंत म्हणजे एकटे जरी असेल तरी पण निवडणुका कुठल्याही सोडल्या नाही. मला वाटतं आमदारकी असेल, खासदारकी असेल, बरोबर की नाही. आणि एक घोषणा होती जिवंत ठेवू रिपब्लिकन पक्ष, नाही का, एकच लक्ष जिवंत ठेवू रिपब्लिकन पक्ष. हे सतत आमच्या म्हणजे घरी येणार, पॅम्पलेट देणार आणि आम्ही म्हणायचं आणि काय माणूस आहे नाही का, एकटाच आपला फिरतोय नाही का, मत पडल नाही पडल हा नंतरचा भाग. परंतु आंबेडकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे, बाबासाहेबांचा पक्ष जिवंत राहिला पाहिजे. ही जी तळमळ आम्ही त्यांच्याकडून पाहिलं, खरोखरच आदर्श आहे, त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यामुळं आज सवाने कुटुंब, आनंद भाऊ सवाने म्हणजे दादा बुद्ध फुले शाहूंना किती मानवलं लक्षात घ्या. म्हणजे आनंद भाऊंचं नाव, सिद्धार्थ भाऊंचं नाव, म्हणजे नाव पण बुद्धाला धम्माला अनुसरून ठेवलेलं आहे. म्हणजे दादांचं धार्मिकतेकडे ओढ आणि बाबासाहेबांच्या चळवळीकडे ओढ हे अत्यंत आपुलकीने पाहण्यासारखं वाटतं. म्हणूनच दादांचे विचार लोकांपर्यंत या ठिकाणी पोहोचावेत. मी सवानी कुटुंबांना विनंती करतो
की दादाच्या नावाने एखादं फाउंडेशन म्हणा, एखादी संस्था म्हणा, की आपल्या समाजामध्ये काही गरीब विद्यार्थी असतात की त्यांना शिकण्याची इच्छा असते परंतु पैसे नसतात. आपल्या समाजामध्ये अनेक गोरगरीब असतात, त्यांना या संस्थेच्या मार्फत एक मदत करावी जेणेकरून आपला समाज आणखी पुढे जाईल. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. मी जास्त न बोलता मी माझ्या गायकवाड कुटुंबियाच्या वतीने व भीमराव संघटनेच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाटत सांगतो. जय श्री. 8 जानेवारी 1988 साली मला पहिला दिवस तारीवाला रोडमध्ये राहायला आलो. 8 जानेवारी 1988 साली. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी येरवड्यामध्ये राहायला होतो. मंडळाचं आणि राजकीय सामाजिक काम त्या ठिकाणी त्यावेळेस पण करत होतो. परंतु तारीवाला रोडला राहायला आल्यानंतर माझी सर्वात पहिल्यांदा ओळख जर कोणाशी झाली असेल तिथे लक्ष्मण चव्हाण मास्तर बरोबर. आणि एक छोटस पत्र्याचं दुकान होतं असं लंपुळ. तर त्या दुकानाच्या बाहेर आम्ही तिथं बसायचो. अशा गप्पा चप्पा राजकीय सामाजिक धार्मिक अशा गप्पा ते मला तिथं सांगायचं. पण बरंचसं मार्गदर्शन आणि बराचसा माझ्या बुद्धिमत्तेमध्ये जो काही भर पडला त्याचा मला आजही उपयोग होतो कधी कधी. तो लक्ष्मण दादांचे त्यावेळेस मी त्यांचे तिथं बसायचो 2-2, 3-3 तास. आणि त्या वेळेमध्ये मला ते जे काय सांगायचे ग्राहक जर नसेल गिराईक नसेल तर आम्ही गप्पा मारत बसायचो. त्यावेळी ते मला ते जे सांगायचे त्याचा मला आज फायदा होता. एक धडपड व्यक्तिमत्व, एक चळवळी व्यक्तिमत्व, कालकथित लक्ष्मण शंभू चव्हाण हे जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. एका वर्षात एक क्षण सुद्धा त्यांना आपण विसरलो नाही, पण त्या वर्षात ते एक क्षण सुद्धा आपल्याला भेटलेले नाही. याला दुःख म्हणतो आपण. मित्रांनो, मी जगण्याची फिलॉसॉफी सांगणार नाही, जास्त कोणाला फेसेपर्यंत बोलणार नाही. माझा स्वभाव नाही. मला फक्त एवढं सांगायचं की माणूस किती जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे फार महत्वाचं आहे. माणूस किती चालला हे महत्वाचं नाही, तो कुठल्या दिशेला चालला त्याची दिशा कुठली होती हे महत्वाचं आहे. सर्व्हिसला लागला म्हणजे आपण आयसोलेट झालो आणि चळवळीशी काय घेणं नाही. हा जो नतद्रष्टपणा आपल्या समाजात फोफावतो आहे त्याला हा अपवाद माणूस आहे. मी चळवळीतून रिटायर, नोकरीतून रिटायर होईल, माझी पोरबाळ रांगेला लागतील, नंतर मग समाजाला वेळ देईल. हा जो गाढवपणा आहे समाजात त्याला अपवाद हा माणूस आहे. आणि त्या माणसाने नोकरी करत करत समाज सोडला नाही, नोकरी करत करत धम्माचं काम सोडलं नाही. संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा आणि संदेश देणाऱ्या दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव महाकारुणी तथा भगवान सम्यक समृद्ध भगवंताच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धर्म आणि त्या सद्धर्माचा गेल्या 2500 वर्षांपासून सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या अंगुलाने असीम त्या प्रभावामुळे आपल्याला हा बुद्धधर्म लाभला. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपलं ध्येय जिंकलं, या सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांच्या महामातांच्या विचारांना विनम्र भावे वंदन करून, त्याचप्रमाणे आमच्या चळवळीतील सर्वांचे मार्गदर्शक दिवंगत लक्ष्मणजी चव्हाण साहेब यांच्या देखील पवित्र विचारास विनम्र भावे वंदन करून, वास्तविक पाहता त्यांचा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना आजच्या या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सामाजिक धार्मिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांपैकी वास्तविक पाहता आनंदजी चव्हाण यांच्या माध्यमातून सर्वच या ठिकाणी त्यांच्यावरती प्रेम करणारा जनसमुदाय उपस्थित आहे. मला 1 महिन्यापूर्वी खरं तर आनंदभाऊने फोन केला आणि परिष्कारदार त्याचप्रमाणे पूजनीय भिक्खूंना चिवरदानाचा कार्यक्रम आयोजित करायचा आणि वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धम्मप्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे, त्यामुळे आपण पूजनीय भिक्खूंची वेळ घ्यावी. त्यानंतर या ठिकाणी पूजनीय भिक्खूंनी वेळ दिला त्याबद्दल मी पूजनीय भिक्खू संघाचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आनंदजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे संपूर्ण चव्हाण परिवार या ठिकाणी दान पारमिता आत्मसात करून वास्तविक पाहता धर्माचा जे काही गाडा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी पाठबळ देत आहे. मला या ठिकाणी लक्ष्मणजी चव्हाण साहेबांचा एकच म्हणजे माझा आणि त्यांचा संपर्क जेव्हा झाला, ज्यानंतर मी जेव्हापासून धार्मिक काम करायला चालू झालो तेव्हा फक्त त्यांनी सांगितले की सर्व काम करतोय, फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्म जे पुस्तक आहे त्याचं वाचन म्हणजे या वर्षावासाच्या कालखंडामध्ये 5 बिल्डिंगच्या ग्राउंडवरती तू घ्यावं अशी माझी इच्छा आहे असं त्यांनी व्यक्त केली होती. परंतु तेवढं मात्र काम माझ्याकडनं राहिलेलं आहे. निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये 5 बिल्डिंगच्या ग्राउंडवरती जरी नाही झालं परंतु एखाद्या हॉलमध्ये
सवाने साहेबांची इच्छा आम्ही निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी अधिक न बोलता या ठिकाणी सवाने कुटुंबाने जे काही धम्माचा गाडा प्रचार आणि प्रसार पुढे घेऊन जाण्याचं कार्य करण्यासाठी पूजने पाठबळ दिलं त्याबद्दल त्यांचं पुनश्च आभार व्यक्त करतो. आणि मी माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.व्ही. मोडदरे सर यांच्या वतीने व भीमसेवा संघटनेच्या वतीने या ठिकाणी लक्ष्मण सावणे साहेबांनी जे जे कुशल कर्म केले असतील, जे जे उत्तम मंगल कर्म केले असतील त्याच्या चित्ताला सोबती निर्माण अवस्था प्राप्त हो अशी या ठिकाणी मंगल कामना विधित करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्व महापुरुषांना या ठिकाणी वचन करतो. आज त्यांच्या पुण्याला निमित्ताने आपण उपस्थित झालेलो आहोत. येथील सर्वच नवीन कार्यकर्ते, जुने कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन. आज अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला. मी देखील हे सांगेन की त्यांनी रेल्वेत नोकरी असताना देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवलेला. विशेषतः सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला आणि मुलांना देखील त्याच पद्धतीने मार्गदर्शन करून समाजाबद्दल जी असणारी अस्मिता आहे. आज पुणे शहरामध्ये काम करत असताना त्यांचे चिरंजीव असतील, या वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी कामं करत असतील, परंतु वडिलांनी जो सामाजिक वारसा दिलेला आहे तो पुढे नेण्याचा सातत्याने ते प्रयत्न करत असतात. त्यांच्या विचाराला मगाशी कुठेतरी सांगितलं की त्यांच्या नावाने एखादी संस्था उघडून काम गायकवाडांनी सांगितलं त्या पद्धतीने एखादी संस्था, एखादी संघटना स्थापन करून त्यांच्या मनात ते जसे ज्या पद्धतीने सर्वसामान्यांना मदत करायची, सर्वसामान्यांच्यासाठी उभे राहायचे, तीच पद्धत पुढे चालवावी म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल असं मला वाटतं. मी माझ्या पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, परिवर्तन ग्रुपच्या वतीने, मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली वाहून आमको जय भीम, जय भारत. मेरा हम पैदा हुए जग हसा हम रोए, ऐसी करनी कर चले हम हसे जग रोए. या पद्धतीने त्यांनी आयुष्यभर चांगलं काम केलेलं आहे समाजामध्ये. चांगले आपल्या भीमसेन आंबेडकर विचाराचे साहित्यिक होते, विचारवंत होते, अभ्यासक होते. अशा दादांना मी माझ्या हिंदुवान सामाजिक संस्था भीमसेन तरुण मंडळ, पूर्ण महिला मंडळ ज्या ज्या संस्थेत कार्य करतो अशा सर्वांच्या वतीने दादांना खूप भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. तसेच ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे. शाश्वत प्रथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं. सुमारे 2500 वर्षापूर्वी संत बुद्धांनी सांगितला अनित्यवादाचा सिद्धांत. अनित्यवाद म्हणजे जे जे उत्पन्न होते ते नष्ट होते. म्हणून बुद्ध म्हणतात जसा सूर्य आणि चंद्र उगवत आणि मावळते सत्यच आपण जाणतो. अमावस्याला काळा खूप अंधार असतो, पौर्णिमेला लख्खाचा प्रकाश असतो हे सत्य आपण जाणतो. समुद्राला आवडीने भरते तेही सत्य आपण जाणतो. म्हणून बुद्ध म्हणतात जन्म आणि मृत्यू तितका सत्य, मृत्यू नाही असं सांगणारा या पृथ्वी तलावरती कोणीही नाही. जन्म, जरा, व्याधी, मरण आणि वियोग या सर्व प्रसंगातून प्रत्येक मानवाला, मनुष्याला जावं लागतं. नित्य असं काय नाही, सर्व काय अनित्य आहे, सर्व काय बदलणार आहे. कोणतीही गोष्ट नित्य नाही, कोणताही प्रसंग नित्य नाही, कोणतीही अवस्था नित्य नाही. प्रत्येक अवस्था, स्थिती, प्रसंग सर्व काय बदलणार आहे. शेवटपर्यंत काही राहत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून बुद्ध म्हणतात अनिच्छा वद संखरा पदव्य धुमिनो मजित व निर्जंती ते सोप समसुख. अर्थात सर्व संस्कार हे अनित्य आहे. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा त्यांचा स्वभाव आहे. या पृथ्वी तलावर जे काय उत्पन्न आहे ते नष्ट होणार आहे. प्रत्येक जन्माला आलेला प्राणी एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारच आहे. जसे की फुलाच्या पाठीमागे काठे दडलेले असतात, यशाच्या पाठीमागे अपयश, निंदेच्या पाठीमागे प्रशंसा दडलेली असते, सुखाच्या पाठीमागे दुःख दडलेले असते, त्याचप्रमाणे प्रत्येक जन्माच्या मागे मृत्यू हा दडलेला असतो. बुद्ध म्हणतात एखादा कसाही गायना ओढत येत असतो त्याचप्रमाणे मृत्यू हा प्रत्येक प्राणी मात्र ओढत असतो. जन्म झाला तेव्हापासून मृत्यू हा टपलेलाच असतो. मृत्यूचे प्रकारही बुद्धांनी वेगवेगळे सांगितलेले आहेत. बुद्ध म्हणतात कोणाला गर्भात असतानाच मृत्यू येतो तर कोणाला गर्भातून बाहेर पडल्यानंतर, कोणाला तारुण्यामध्ये मृत्यू होतो तर कोणाला मध्यम वयामध्ये मृत्यू होतो, कोणाला म्हातारपणामध्ये मृत्यू होतो. मृत्यू हा अटळ आहे, हे सत्य आहे. भिक्खू रठ्ठपाल म्हणतात की हे संपूर्ण जग अनित्य असून आपली कशावरही मालकी नाही. एक ना एक दिवस सर्व काही सोडून जावे लागणार आहे. या जगाला कोणी रक्षण करता किंवा पालन करता नाही, किंवा कृष्णाच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. बुद्ध म्हणतात माणसाची जाती स्वार्थात तरी त्याच्यामध्ये ती आनंद मानतो. आज त्यांनी धम्माचा पण त्याच पद्धतीने प्रचार केला म्हणून हा धम्म इथं सांगावा लागला. आणि भिक्खू संघ आपल्याला तर मार्गदर्शन करणारच आहे. तर मी
माझ्या अंदाज कुटुंबाच्या वतीने सुनूभाऊ निकाळजे यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. चव्हाणे साहेबांचं आणि राजूर कुटुंबाचं फार जवळचं नातं होतं. असे फार वेगवेगळे किस्से आता त्यांचे सांगता येईल आपल्याला, पण आता सांगायचे आता दिवस पूर्ण नाही असे एवढे त्यांच्याबद्दल आपल्याबरोबरचे हे आता आत्ताच आमच्या सर्वप्रथम झालेल्या सगळ्या व्यक्तांनी त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. पण मला त्यांच्याबद्दल एकच सांगायचं आहे का ज्या माणसाने आपली जबाबदारी एकदम चांगल्या पद्धतीने पार केली असेल तर ते चव्हाणे साहेब आहेत. त्यांनी काय केलेले का ते रेल्वेमध्ये कामाला असतानाही त्यांनी ती पूर्णपणे पार केली. आज खरं तर ज्यावेळेस पेन्शन पूर्ण भेटली त्यामुळे ते त्याच्यामध्ये कारण असं आहे का त्यांनी सामाजिक मध्ये आपल्याला काहीतरी देणे, समाजाला आपल्याला काहीतरी देणे ह्या हिशोबाने पण त्यांनी काम केलेलं होतं. आपल्या नोकरीबद्दल त्यांनी कधी विचार केला नव्हता. आणि खरंच अशा ह्या मोठ्या व्यक्तांचा ज्यावेळेस आज पुण्यवतीचा कार्यक्रम होत आहे तर खरं तर मला आज सांगायचं एक आहे का त्यांची 3 मुलं आज त्यांच्यावरती जबाबदारी आहे, पण त्या जबाबदारी त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने पार केलेला आहे. कारण एक सांगणं आहे का ज्यावेळेस वडील आपल्याकडनं जातो तर त्यावेळेस किती मोठं खंत होती आपल्याकडनं, आपल्या किती मोठी ताकद आपल्याकडनं निघून जाते. ते ज्यांच्याकडनं गेलेलं असते त्यांनाच जाण असते. आणि म्हणूनच आज त्यांनी जो व्यवसायाच्या हिशोबाने पण जर आपण विचार केला तर ताडीवाला रोड रमाई परिसरामध्ये ज्या वेळेस आपण उद्योग तिथं चालू करतो आणि तो चांगल्या पद्धतीने अजूनही करतायत आणि त्याच्या मुलाने त्याचं तिकडं टिकवण्याचं काम केलं तर खरं तर त्यांचं पण मी मनापासून कौतुक करतो. आणि चव्हाणे साहेबांना खरं तर आपण कसं त्यांचं विचारायला कसं आपण केलं पाहिजे, त्यांना कसं जागरूक ठेवलं पाहिजे. आत्ताच सगळ्यांनी कोणीतरी सांगितलं असं तर त्यांना संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या नावाने आपण एक संस्था काढली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला ते काय होते, त्यांचं कार्य काय होतं हे त्याच्या सांगताना त्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून लक्ष्मण चव्हाणे साहेब काय होते त्यांना त्यांच्या विचारातून त्यांना जिवंत ठेवण्याचं काम करूयात. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि इथेच सांगतो. बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्मामध्ये असं सांगितलेलं आहे का जो माणूस जन्माला येतो तो मृत्यू त्याचं निश्चित आहे, मृत्यू अटळ आहे. आणि म्हणूनच आपण जसं वाढदिवस जसं चांगला साजरा करतो तसंच हा असा जो दिवस आहे त्याच्यामध्ये पण आपण काय जास्त दुःखी न होता त्या दिवसाला आपण कसं चांगलं लोकांपर्यंत पोहोचवता येईल असं कुठेतरी केलं पाहिजे आणि ते चांगलं यादगार ठेवलं पाहिजे असं कुठं ठेवलं पाहिजे. बोलायची संधी दिल्याबद्दल तिथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज या ठिकाणी कालकथित लक्ष्मणदादा चव्हाणे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन. सर्वप्रथम मी दादांना विनम्र असं अभिवादन करतो. त्यांना पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदजी पवार या पक्षाच्या वतीने आदरांजली सुद्धा या ठिकाणी अर्पित करतो. जन्माला आलेला प्रत्येकजण हा जात असतो, कधीतरी येणार तर कधीतरी जाणार सुद्धा. पण काही लोकांना आयुष्यामध्ये आपण एखाद्या कुटुंबात जन्म घेतल्यानंतर चांगलं कर्तृत्व करून दाखवायची संधी मिळते आणि त्या संधीचे सोनं करतात. याच्यापैकी दादा होते असं मला स्पष्ट होतं. एखादा माणूस खूप हालाकीच्या परिस्थितीमधून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने वंचित घटकांवर प्रचंड अन्याय होत होता त्या काळात जन्म घेतल्यानंतर सरकारी नोकरीत सहभागी होतो. सरकारी नोकरी करत असताना आपले छंद जोपासतो. सरकारी सेवेत असताना आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणं असेल, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे विषय असतील, ह्या सगळ्या गोष्टी करतो. हे लक्ष्मणदादांनी निश्चित केलं होतं असं माझं विठ्ठलराव या ठिकाणी आजपूरचं ते सर्वेक्षण असेल किंवा त्या संदर्भातला माझा हा खूप मोठा अनुभव आहे. आनंदी माझ्याबरोबर सेक्रेटरीमध्ये कामकाज केले. एक चांगला मुलगा जन्माला घालून त्याला संस्कार त्यांचे बंधू असतील या सगळ्यांना समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये खूप चांगलं काम करण्याची मुभा देण्याचं काम सुद्धा दादांनी केलं. एक सरकारी सेवेतला माणूस तो त्या ठिकाणी हेल्पर म्हणून कामाला असतो किंवा अधिकारी म्हणून त्याचा माइंडसेट क्लिअर असतो की आता आयुष्यावर खूप नोकरी केली, आता आपली पेन्शन भरीन आपण बघा. अशा प्रकारचं आयुष्य खूप सारे लोक जगतात किंवा मला सरकारी नोकरीतली 90% लोक असं आयुष्य जगतात. पण लक्ष्मणदादाच्या बाबतीत वेगळं सांगावं लागेल कारण की त्यांनी त्या सेवेत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संस्कार ते विसरले नाहीत. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या गोष्टी सुद्धा करत राहिले. नंतरच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने शेतीसाठी वेळ दिला, व्यवसायासाठी वेळ दिला आणि एकूणच आमच्यासारखे कार्यकर्ते हे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटले की आम्हाला शाबासकी सुद्धा द्यायची. आमच्या एखाद्या कार्यक्रमात आमचं एखादं भाषण आवडलं असतं त्या संदर्भात मांडणी सुद्धा करायची. हे तुम्ही
अचूक बोललात की अमुक बोलला, अशा प्रकारचं एक प्रशस्तीपत्र देण्याचं काम सुद्धा दादांनी केलं. आणि त्याही पलीकडं या वयात सुद्धा सोशल प्लॅटफॉर्मवर चांगले कार्य करतो. म्हणजे आपण एखाद्या कार्यक्रमात येऊन गेलो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्या पेपरला बातमी आली तर त्याचं कटिंग व्यवस्थित फोटोग्राफ करून व्हॉट्सअप करणे, खूप कौतुकाने शब्द देणे, फेसबुकला असेल फेसबुकला सुद्धा आपल्या कमेंट्स देणे, या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे सर्वात तरी खूप चांगले आयुष्य जगलेले दादा आज आपल्यामध्ये नाही. निश्चित त्यांचं जाणं किंवा त्यांचं या जगात नसणं या सामान्य कुटुंबाला त्यांच्या अतिशय दुःखदायक असेल. शेवटी ईश्वरी सिद्धेपर्यंत काही चालत नाही. त्याप्रमाणे आज काही आपल्यामध्ये हयात नाही. त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण अर्पित करत असताना त्यांचे विचार आनंद असतील, त्यांचे बंधू असतील घरी पुढे घेऊन जावे, हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आदरांजली जाईल हे माझं मत व्यक्त करेन. मी या ठिकाणी त्यांना आदरांजली भाऊ माझ्या शब्दांनी याच ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय भीम. आज आपण घेतोय तो श्वास हे बाबासाहेबांवर, आज आपण खातोय तो घास रमाई, आणि आज आपण राहतोय तो निवास हे भारतीय संविधानावर. आत्ताच दादांना मी भारतीय संविधानाची प्रत अर्पण केली. माजी आमदार जयदेवांना गायकवाड त्यांचे चिरंजीव डॉक्टर मयूर गायकवाड म्हणाले की दादांना पुस्तकं खूप आवडायची, म्हणून मी या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जाणीवपूर्वक संविधानाचा ग्रंथ त्या ठिकाणी मी अर्पण केला. बुद्ध असं म्हणतात की जन्म के साथ ही मृत्यू छुपी आहे. जो जन्माला येतो तो 100% मरतो, परंतु बुद्धांनी हेही सांगितलेलं आहे त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते मात्र चिरंत राहतं. जसं की 2500 वर्ष झाली तरी आपण दररोज बुद्धाचं नाव घेतो. अनेक वर्ष झाली तरी देखील आपण बाबासाहेबांचं नाव घेतो. म्हणून आनंद, मला असं वाटतं आज काही लोक जरी म्हणत असतील सवाने दादा हे कालकथित आहेत किंवा दिवंगत आहेत, मला तर वाटतं ते अजूनही जिवंत आहे. ते त्यांच्या कीर्तीने, त्यांनी दिलेल्या दिव्य अशा स्फूर्तीने, मग सिद्धार्थ असो, आनंद असो, मिलिंद असो, गौतमीताई असो, आणि आपल्या सगळ्यांच्या रूपाने ते अजूनही चिरंत आहेत. आत्ताच निलेशने सांगितलं की भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं पारण करायला त्यांनी सांगितलं. मी लहान होतो, म्हणजे मी जेव्हा काम सुरू केलं 84 सालापासून, तर मास्तर जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत माझं जेवढं कार्य आहे, मी जेवढी कामं केलेत, माझे प्रत्येक कात्रणं ही आनंदला विचारा, माझ्याकडे जेवढी कात्रणं नाहीये परंतु ती सगळी कात्रणं मास्तरकडे. म्हणजे एवढं प्रेम इथं जे जेवढे जमलेत त्या सगळ्यांशी मास्तरचं प्रेम होत, मास्तरवरती प्रेम होत. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, मी लहान होतो, सलग 18 तास गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, मी जिथं राहतो ते सिद्धार्थ मंडळ, त्याला मारुती मंडळ म्हणतात, त्यावेळेस आमचे माझा भाऊ जितेंद्र गायकवाड वगैरे लहान लहान मुलं होती, तर आम्ही गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म वाचायला सुरुवात केला बनतेची. तो समारोप होईपर्यंत सलग 18 तास गुरुजींनी वाचनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला होता. हे मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, मी आनंदला विनंती करतो त्यांच्या संपूर्ण परिवाराला की त्यांनी एक आदर्श पिता कसा असावा, आदर्श पती कसा असावा, आदर्श सासरा कसा असावा किंवा आदर्श आजोबा कसा असावा
किंवा आदर्श मार्गदर्शक कसा असावा हे खरं तर गुरुजींकडून घेण्यासारखं. म्हणजे इथं मला वाटत नाही, तुम्हाला सगळ्यांना वाटतं मास्तर गेलेत, मला वाटतं मास्तर अजून कुठंतरी इकडे तिकडे काहीतरी कार्यात मग्न आहेत. कारण त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी सगळ्यात जास्त त्यांच्या भयानक परिस्थितीत पण मी त्यांच्या बरोबर होतो. कुणीच माणूस त्यांच्याबरोबर राहायचं नाही. अशा काळात मी त्यांच्याबरोबर राहायचं, कारण माझे वडील आणि त्यांचे चुलते हे सेम दिसायचे. म्हणजे माझ्या वडिलांचा चेहरा आणि त्यांचा भाऊ का चुलता, हा भाऊ ज्ञानेश्वर, तर माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम होतं की ते सतत मला मार्गदर्शन करायचे. माझी आनंददायक इच्छा आहे, सिद्धार्थला आनंद सगळ्यांना, त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहून ठेवलेलं. तर आपण सगळे मिळून, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा चांगल्या पद्धतीनं ते लोकांसमोर आणू. कारण तो एक कागदोपत्री, शरीराने मी पण जाणार आहे, मी काय राहणार नाही, परंतु मास्तरचे जे विचार आहेत ते जोपर्यंत चंद्र सूर्य तारे म्हणजे हे जग जोपर्यंत आहे तोपर्यंत ती चिरंत राहणार आहे. परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आपल्या सगळ्यांना सगळ्यांचे अधिक कालवश कालकथित लक्ष्मण दादा शंभू चव्हाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी वेळ भरपूर झालेला असल्यामुळे आपण या ठिकाणी कोणतंही प्रवचन न घेता आपण सर्व घरच्यांना बोलून आपण या ठिकाणी चिवरदान करूया आणि हा कार्यक्रम आपण संपवूया. सर्व सवानी परिवाराकडून पूजनीय भिक्खू संघाला फलदान, आर्थिक दान आणि चिवरदान होत आहे. सर्वांनी आमच्या पाठीमागे बोलायचं. भीमा भिक्खू संघस्य फलदानं अर्थदानं परिष्कारदानं भीमं पूजेम इदं विधानं आसवक्रिया वहं भुंतो विपाणस्य पच्चे भुंतो सब दुःखा प्रमोचतो.